नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कोरोनाच्या काळातली पहिली सार्वत्रिक निवडणूक बिहारमध्ये होऊ घातलेली आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केलेली आहे. तसं बघायला गेलं तर ही निवडणूक ठरल्याप्रमाणे होऊ घातलेली आहे. याचं कारण असं की नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या विधानसभेची मुदत संपते आहे आणि त्यापूर्वी ही निवडणूक उरकली जावी ही अपेक्षा असते आणि त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला कायम प्रोसेस म्हणून या निवडणुकीची तयारी करावी लागत असते. जी स्थिती बिहारची आहे तशीच केरळ, तमिळनाडू, बंगाल अशा काही विधानसभांची सुद्धा आहे. साधारण मार्च-एप्रिलमध्ये त्याही विधानसभांची मुदत संपायची आहे आणि त्यांना ही निवडणूक उरकून घ्यावी लागणार आहे. अर्थात पण त्यांना अजून 6 महिन्याचा काळ तरी आहे. बिहारची निवडणूक ही जवळजवळ 1.5 महिन्यावर आली आहे आणि ती होणार हे जवळजवळ आठवड्यापूर्वी गृहीत झालेलं होतं. कारण निवडणूक आयोगाने वेळापत्रक जरी शुक्रवारी जाहीर केलं असलं तरी जवळजवळ 10 दिवस आधी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका कशा प्रकारे पार पाडल्या जातील त्यासाठी एक वेगळी आचारसंहिता, कोरोना काळातली आचारसंहिता वेगळी जाहीर केली होती. त्यामध्ये उमेदवारी अर्ज कसे भरावेत, प्रचारासाठी काय काय काळजी घ्यायची, प्रचारासाठी मोर्चे, सभा, मिरवणुका यावर कसा प्रतिबंध आहे, एका वेळेला किती माणसं एकत्रित फिरू शकतील, सोशल डिस्टन्सिंगचं पालन कसं होईल, सॅनिटायझर्स कसे वापरले पाहिजेत यासंबंधी अतिशय तपशीलवार माहिती जवळजवळ 8-10 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने दिलेली होती. आणि तिथे स्पष्ट झालं होतं की ठरल्या वेळेप्रमाणे ऑक्टोबर शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका उरकल्या जातील आणि अर्थात त्या मग पुढची जी तपशीलवार तयारी असते ती निवडणूक आयोग करणार हे उघड होतं. मात्र ही अपेक्षा निदान गृहमंत्री म्हणून अमित शहाना आधी असेल, कारण निवडणुका यासुद्धा एक प्रकारे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. मोठ्या प्रमाणावर जे सशस्त्र निमलष्करी दलाचं पाठबळ बंदोबस्तासाठी निवडणूक आयोगाला लागतं, त्याचीही चाचपणी निवडणूक आयोग गृह खात्याकडे करत असतो. किंवा आम्ही यावेळेला अशा अशा निवडणुका घेणार आहोत, तेव्हा स्थानिक पोलिसांना मदत करण्यासाठी केंद्रीय जे राखीव पोलीस दल असतं ते आम्हाला इतक्या प्रमाणात लागेल आणि आपण देऊ शकता की नाही याची विचारपूस आधी होत असते. तुम्हाला आठवत असेल तर मला वाटते 2009 साली, आत्ता IPLचे सामने दुबईत चालू आहेत, 2009 साली म्हणजे दुसरी IPLचा सीझन जो होता तो सुद्धा असा नेमका उन्हाळ्याच्या काळात आलेला होता, मे महिन्यात वगैरे, एप्रिल-मे महिन्यामध्ये. आणि तेव्हा लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे आपण IPLच्या सामन्यांसाठी किंवा स्पर्धेसाठी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त देऊ शकणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळे ती जी IPL होती ती आफ्रिकेत खेळवली गेली होती. काही सामने दक्षिण आफ्रिकेत आणि काही झिम्बाब्वेत खेळवले गेले होते. सांगण्याचा हेतू एवढाच की जेव्हा निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करत असतो तेव्हा हा जो इतर सुविधा, बंदोबस्त या गोष्टी आवश्यक असतात तेव्हा त्याची चाचपणी करत असतो. त्याखेरीज जिथे निवडणूक व्हायची आहे, म्हणजे बिहारची निवडणूक आहे, तर बिहारमध्ये जी स्थानिक शासन व्यवस्था असते त्या शासन व्यवस्थेचा उपयोग या निवडणूक कर्मचारी म्हणून करून घेतला जात असतो, निवडणूक यंत्रणा म्हणून वापर करून घेतला जात असतो. त्यामुळे तिथलेही मुख्य सचिव आणि नोकरशाहीबरोबर
निवडणूक आयोगाची चर्चा होत असते. आता ती चर्चा चालू होती आणि त्याची खबर अर्थातच बिहारचे मुख्यमंत्री असतील किंवा केंद्राचे गृहमंत्री अमित शहा असतील यांना त्याची खबर लागलेली असणार. आणि त्यामुळे जवळजवळ 2-2.5 महिन्यापूर्वी अमित शहा यांनी बिहारमधल्या भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर टेलिकॉन्फरन्सद्वारे बैठक घेतलेली होती कार्यकर्त्यांची. कित्येक हजार लोकांना त्या ऑनलाईनमध्ये जोडून त्यांच्याशी विचारविनिमय झाला होता, त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरच्या काळात भाजप प्रणित जी आघाडी आहे NDA, त्यामध्ये बिहारचे जे जे पक्ष समाविष्ट आहेत त्यांच्याशी बातचीत आणि चर्चा चालू होती. लोकजनशक्ती पक्ष हा छोटा पक्ष आहे बिहारमधला, पण तो सुद्धा NDA मध्ये आहे आणि त्यालाही सामील करून घ्यायचा म्हणून चर्चा चालू होती. पण आपल्याला फारसं विचारात न घेता JDU आणि जनता दल युनायटेड आणि भाजप परस्पर निर्णय घेतात म्हणून लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान जे आहेत ते रागावलेले होते. त्यांच्याही आपण नाराजीच्या बातम्या वाचलेल्या आहेत. सांगायचा मुद्दा इतका मित्रांनो की थोडक्यात ही निवडणूक वेळेवर होणार ही राजकीय पक्षांना पूर्वकल्पना मिळालेली होती आणि त्याप्रमाणे त्याची तयारी सुरू झाली होती. तुम्हाला आठवत असेल की साधारण महिनाभर पूर्वी अमित शहा यांनी आणि JP नड्डा भाजपचे आजचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहारच्या निवडणुका NDAच्या होतील अशी घोषणा करून टाकली होती. त्यामुळे अगदी सगळ्यांना कितीही प्रतिबंध असो, लॉकडाऊन असो, सोशल डिस्टन्सिंग असो, पण वेळेवर निवडणूक होणार याविषयी राजकीय पक्ष जागरूक होते. दुर्दैव इतकं की सत्ताधारी गोटामध्ये ही इतकी जोरदार तयारी चालू असताना विरोधी पक्ष गोटामध्ये आनंद होता. आता बिहारमधला प्रमुख विरोधी पक्ष किंवा आजही आपण बघितलं तर बिहारच्या विधानसभेमधला सर्वात मोठा पक्ष लालूंचा आहे, राष्ट्रीय जनता दल. त्याचे नेते लालूंचे पुत्र तेजस्वी यादव आहेत. पण त्यांनी यासाठी काय तयारी केली असं दिसलं नाही. गेल्या वेळेला तरी निदान लालू हे निवडणुकीच्या आखाड्यात होते, त्यांनी नितीश आणि त्यांची आघाडी झाली होती. यावेळेला लालू तुरुंगात आहेत आणि ते आजारी असल्यामुळे इस्पितळात आहेत. त्यामुळे ती त्रुटी जाणवते. विरोधी पक्षाच्या गोटामध्ये सगळ्यात मोठा आधारस्तंभ जो होता तो किती तुरुंगात जाओ किंवा बदनाम असो, पण लालू हा मतं खेचणारा नेता होता आणि तो यावेळी विरोधी पक्षाच्या गोटामध्ये नाही आहे. लालूंच्या बाजूला होण्यानंतर राष्ट्रीय जनता दलामध्ये त्यांच्या मुलाला सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन जाता आलेलं नाही आणि त्यामुळे त्या पक्षातही अंतर्गत बेबनाव प्रचंड आहे, प्रचंड बेबनाव आहे. अगदी अलीकडेच रघुवंश प्रसाद सिंग म्हणून लालूंचे एक ज्येष्ठ सहकारी यांचं निधन झालं. पण मृत्यूपूर्वी जवळजवळ काही आठवडे त्यांनी स्वतःच राष्ट्रीय जनता दलाचा राजीनामा दिलेला होता, सगळी पदं सोडून दिली होती. आणि ज्यांनी अगदी 1977च्या जयप्रकाशांच्या समग्र क्रांती आंदोलनापासून लालूंबरोबर साथ दिलेली होती, असे रघुवंश प्रसाद जेव्हा पक्ष सोडून जातात, त्यांचे निकटवर्तीय पक्षातून बाहेर पडतात, त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की बिहारमधला सगळ्यात प्रमुख विरोधी पक्ष जो आहे तोच डळमळीत झालेला आहे. अर्थात फक्त पक्षामध्येच दुफडी आहे अशातला भाग नाही. एक कुटुंबाचा पक्ष म्हणूनच राष्ट्रीय जनता दल बिहारमध्ये चालत आला. त्या कुटुंबामध्ये सुद्धा एकवाक्यता राहिलेली नाही. लालूंनी त्यांच्यावर हे बालंट आलं, आरोप झाले, तेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर संसार सांभाळणाऱ्या आपल्या पत्नीलाच मुख्यमंत्री केलं, राबडी देवी, आणि तिथून त्या राजकारणात आल्या होत्या साधारण 2 दशकापूर्वी.
गेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मैदानात आणलं, तेजप्रताप आणि तेजस्वी, दोघांनाही नितीशनं मंत्री करायला लावलं. पण ही मुलं इतकी डोईजड व्हायला लागली की शेवटी कंटाळून नितीशनं ती आघाडी मोडावी लागली आणि ते परत एकदा भाजपच्या गटात आले. सांगायचा हेतू असा की निवडणूक दार ठोठावते आणि बघितलं तर विरोधी पक्षाच्या गोटात स्मशान शांतता आहे. बिहारच्या त्या राजकारणामध्ये विरोधी आघाडीत राष्ट्रीय जनता दल हा मोठा पक्ष आहे, त्याच्या खालोखाल काँग्रेस आहे आणि मग मांझी किंवा इतर कोण आहेत त्यांचे असे छोटे काही पक्ष आहेत. पण त्याही पक्षांमध्ये आनंद आहे. त्यामुळे कंटाळून साधी बैठक निवडणुकीच्या तयारीसाठी बोलवत नाहीत. म्हणून मांझीसारखा नेता, अर्थात त्यांची काय फार मोठी ताकद आहे अशातला भाग नाही, त्यांना 8-10 जागा लढवायच्या असतात, पण त्याही विषयी ते इतके साशंक झाले की त्यांनी लालूंच्या पक्षाची जी आघाडी आहे किंवा तिथली UPA आहे त्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. एकूण परिस्थिती अशी आहे की सत्ताधारी पक्ष चौथ्यांदा या निवडणुकीला कंबर कसून उभा आहे. गेली 3-4 महिने करोनाच्या परिस्थितीतही त्यांनी आपली निवडणूक सज्जता निर्माण केलेली आहे आणि समोर लढायला कोणी नाही आहे. त्यामुळे दुर्दैवाची गोष्ट कशी असते बघा मित्रांनो, की लालूंना मानणारा एक मोठा अनुयायी वर्ग आहे बिहारमध्ये. दिल्लीत बसलेल्या पत्रकारांनी भ्रष्टाचार वगैरे आरोप करावेत, पण लालूंचा बिहारमध्ये प्रभाव आहे. पण तो प्रभाव किंवा तो वारसा त्यांच्या मुलांना चालवता आला नाही आणि मुलं आपसात भांडून देखील त्यांनी पक्षाचं नुकसान करून घेतलंय. आणि म्हणून गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचा दारुण पराभव झाला. 2019 बिहारच्या सर्वाधिक लोकसभा जागा विरोधात राष्ट्रीय जनता दलाने लढवल्या होत्या, पण त्यांना एकही लोकसभेची जागा जिंकता आली नाही. लोकसभेच्या ज्या 40 जागा आहेत त्या 40 पैकी 39 जागा नितीश आणि भाजप आणि पासवान यांच्या आघाडीने जिंकल्या. एकमेव जागा विरोधी पक्षाला मिळाली, ते सुद्धा काल परवा काँग्रेसमध्ये आलेले शरद पवारांचे जुने सहकारी NCPचे तारिक अनवर यांना मिळाली. पण राष्ट्रीय जनता दलाला एकही उमेदवार लोकसभेत निवडून आणता आला नाही. पण त्या अनुभवातून शिकून पक्षाची नव्याने सावरासावर करणं, जुळवणी करणं याविषयी कुठलीही हालचाल झाली नाही. आपला पराभव झाला तर का झाला आणि कुठल्या मतदारसंघात झाला, किती मतांनी झाला. लोकसभेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं असतं की लोकसभेची जी निवडणूक होते त्या निवडणुकीचे निकाल तुम्हाला विधानसभा मतदारसंघानुसार मिळत असतात. त्यामुळे कुठल्या विधानसभा मतदारसंघात आपण मागे पडलो, विरोधी आघाडी कुठे मागे पडली आणि सत्ताधारी आघाडी कुठे पुढे गेली याचा अंदाज बांधता येतो. आणि पुढचे जे काय आता साधारण 1.25 वर्षाचा काळ गेलेला आहे, या 1.25 वर्षामध्ये विरोधी पक्षाला म्हणजे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांना तिथे आपली घडी नव्याने बसवता आली असती. किंबहुना लोकसभेचे निकाल लागल्यानंतर या लोकांनी ताबडतोबीने बसून जागा वाटपाचं काम उरकलं असतं तर त्यांना यावेळेला चांगली टक्कर देता आली असती. याचं कारण आहे की लागोपाठ 3 मुदती म्हणजे 15 वर्ष नितीश कुमार हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आज तर कोरोना किंवा अतिवृष्टी आणि महापूर यामुळे तुमचा बिहार गांजलेला आहे. लाखोच्या आणि करोडोच्या संख्येने गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा किंवा इतर प्रांतातून करोडो बिहारी परत मायभूमीत गेलेले आहेत, बिहारमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या हालअपेष्टा अशा अनेक कारणासाठी हा वर्ग मोठ्या प्रमाणात सत्तेवर नाराज असतो, राज्याच्या मुख्यमंत्र्यावर, राज्यातल्या सरकारवर नाराज असतो. त्याचा फायदा उठवण्यासाठी फक्त माध्यमांमध्ये निवेदनं करून किंवा वक्तव्य करून नाही चालणार. त्यांच्या निराशेला, नाराजीला, संतापाला
संघटित करण्यावर विरोधी पक्षाचं राजकारण चालतं. पण त्या बाबतीत संपूर्ण आनंद आहे. कुठलेही प्रयास झाले नाहीत. बाकीच्या लोकांना सोडा, आपला पक्ष नव्याने सावरणं, संघटित करणं हे सुद्धा तेजस्वी यादव यांना जमलं नाही. काँग्रेसला त्यांना बरोबर घेऊन मार्गदर्शन करणं जमलं नाही. उदाहरणार्थ तारिक अनवरसारखा ज्येष्ठ नेता आज त्या गटात आहे. त्याचा अनुभव आहे. इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये तारिक अनवर हा एक लोकसभेचा उमेदवार जर निवडून आला तर त्याच्या अनुभवाला शरण गेलं पाहिजे. तेजस्वी यादव यांनी तारिक अनवर यांची मदत घेतली असती किंवा स्वपक्षातले कोणते रघुवंश प्रसाद आहेत किंवा इतर ज्येष्ठ नेते आहेत लालूंबरोबर दीर्घकाळ काम केलेले, त्यांना बरोबर घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता तर या विधानसभेसाठी त्यांना भरपूर तयारी करता आली असती. वेळ होता, 1.25 वर्षाचा कालावधी होता तुमच्याकडे. पण हे काही झालं नाही आणि आता निवडणूक येऊन टेपलेली आहे. आणि निवडणूक किती जवळ आली आहे लक्षात घ्या मित्रांनो. 28 ऑक्टोबरला म्हणजे आजपासून जवळजवळ 33 दिवसांनी 32 दिवसांनी पहिलं मतदान व्हायचं आहे. आणि पहिलं मतदान जर 28 ऑक्टोबरला व्हायचं असेल तर साधारण 10 ऑक्टोबरपर्यंत 5 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक उमेदवारांची अर्ज भरणं सुरू होणार आहे. ते अर्ज भरणं ही सुद्धा यावेळेला धावपळ आहे. ऑनलाईन भरा, त्याच्यासाठी कागदपत्र गोळा करा, लॉकडाऊन आहे, काय ते सोशल डिस्टन्सिंग आहे, यातून एक एक उमेदवाराला शेवटच्या क्षणी धावपळ करता येणार नाही. मग त्याची तयारी किती आधीपासून व्हायला पाहिजे होती, पण ते काही झालेलं नाही. अजून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस किती जागा लढवणार आहे, त्यांचे मित्रपक्षांना किती जागा सोडणार आहे, कुठल्या जागा सोडणार आहे, याचं काहीही फायनल झालेलं नाही. अर्थात ते सत्ताधारी पक्षातही समोर आलेलं नाही. पण सत्ताधारी पक्षात म्हणजे भाजप, नितीश यांच्यामध्ये साटोलोट इतकं पक्क आहे की त्यांनी जागा वाटप ठरवलेलं आहे. हा छोटे पक्ष आहेत, काय तो लोकजनशक्ती पासवान यांचा पक्ष आहे किंवा आणखीन कोणी असेल, त्यांना ज्या जागा द्यायच्या त्याविषयीचा निर्णय पक्का झालेला नसेल. पण हे दोघेही नितीश आणि भाजप हे आपल्यातल्या काही जागा त्यांना देणार. पण दुसरीकडे आनंद आहे. आता तुमची जर ही तयारी असेल तर प्रचाराशिवाय, कारण प्रचारावर निर्बंध आहेत आणि लालूसारखा एक माणूस ज्याचा चेहरा तुम्ही वापरू शकता तो मैदानात नाही आहे. ही सगळी राजकीय परिस्थिती मी तुम्हाला सांगितली. पण त्यापेक्षाही एक मोठी गोष्ट या बिहारच्या निवडणुकीला प्रभावित करू शकणारी आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही निवडणूक करोनाच्या काळात होते आणि साधारणपणे आजपर्यंत बिहारमध्ये 60% आसपास मतदान होत आलेलं आहे. पण आज करोना, सोशल डिस्टन्सिंग आणि अतिवृष्टी आणि महापूर या कारणामुळे एकूण मतदानाच्या टक्केवारीवर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. नेहमीसारखं आपोआप मतदान होणार नाही आहे. सार्वत्रिक निवडणुका ज्या असतात त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एक डंका पिटला जातो, धमाल होते, कार्यकर्त्यांची झुंबड उडते, मिरवणुका निघतात, मोठमोठ्या सभा होतात, प्रचाराची रणधुमाळी होती. त्यातून जो माहोल तयार होतो त्याचा प्रभाव मतदानावर पडत असतो. त्यामुळे एक साधारण 10-12% मतदान वाढतं. पण जेव्हा तो माहोल नसतो, एखादी पोटनिवडणूक असते, तेव्हा मतदानामध्ये 10 ते 15% घट होते. पण जेव्हा प्रचंड प्रमाणावर सार्वत्रिक निवडणूक असते त्यामध्ये जी राजकीय पक्ष वातावरण निर्मिती करतात, बातम्यांचा पाऊस पडतो, त्यामुळे मतदानामध्ये भाग घेण्याचा उत्साह मतदारामध्ये येत असतो. ती परिस्थिती यावेळेला नाही आहे. त्यामुळे ही निवडणूक भले सार्वत्रिक आहे पण परिस्थिती जी आहे, करोना, सोशल डिस्टन्सिंग वगैरे आणि प्रचारावरचे निर्बंध आपण बघितले तर मतदारामध्ये उत्साह निर्माण करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे.
आणि त्याचा परिणाम हा मतदानाच्या टक्केवारीवर होणार आहे. मोठ्या उत्साहामध्ये मतदार घराबाहेर पडेल आणि आपण होऊन मतदान करेल अशी शक्यता कमी आहे. कारण आपण गेलो आणि करोना घरी घेऊन आलो तर, त्यामुळे आवश्यक नसलेले लोक घराबाहेर सध्या पडत नाहीत. लग्न मुंजी उत्साहाच्या गोष्टी ज्या असतात, लग्न असेल, बारसं असेल, सत्यनारायण असेल, वेगवेगळे समारंभ असतील, नात्यागोत्यांना भेटणं असेल, या गोष्टी सध्या थंडावलेल्या आहेत. अतिशय गरजेचं नसेल तर लोक घराबाहेर पडत नाहीत. अत्यंत महत्त्वाच्या कामापुरतेच लोक घराबाहेर पडतात. आणि जर नैराश्याचं वातावरण असेल, उत्साहाची स्थिती नसेल, तर मतदार नेहमीच्या प्रमाणात मतदान करायला घराबाहेर पडेल ही शक्यता फार कमी आहे. आणि त्यामुळे येत्या 28 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत जे 3 फेऱ्यांमध्ये मतदान व्हायचं आहे, त्यात नेहमीच्या उत्साही पद्धतीने मतदान होईल ही शक्यता बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे नेहमीच्या वेळेला जे साधारण 60% आसपास मतदान असतं, ते माझ्या अंदाजाने यावेळेला 40 ते 45% खाली येईल. आणि अशा परिस्थितीत जर आधीपासून सत्ताधारी राज्यकर्ता पक्ष जोरात कामाला लागला असेल, तर तो तितक्या अगत्याने आपल्याला मत देईल अशा मतदाराला बाहेर काढेल. पण तितकाच निरुत्साह जर विरोधी पक्षामध्ये असेल, तर विरोधी पक्षाचा जो मतदार आहे तो शिथिल आणि अलिप्त राहण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीकडे लक्ष द्यावं लागेल. बंडखोरी किती होईल हा भाग नंतर, तो आता उमेदवारी अर्ज आल्यानंतर, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किंवा जागा वाटप झाल्यानंतर ठरवता येईल. पण आज ज्या वेळेला निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं, तेव्हा मी एवढंच सांगेन की जे निरुत्साहाचं, नैराश्याचं वातावरण आहे, तेव्हा कितीही नाराज असलेला सरकारवरचा जो मतदार आहे, तो ते सरकार पाडण्यासाठी बाहेर येण्याचा उत्साह दाखवत नाही. पण ज्या पक्षांनी जोरदार तयारी केली आहे, ते आपला मतदार बाहेर काढतील. आणि विरोधी पक्ष तितका सज्ज नसल्यामुळे त्यांचा असलेलाही मतदार बाहेर काढणार नाहीत किंवा काढण्याच्या परिस्थितीत नाहीत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतांची टक्केवारी घसरणार आहे. आणि ती जर घसरली तर आपोआपच त्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला अधिक होतो. लोकसभेची आकडेवारी आपण बघितली तर जवळजवळ सरासरीने 55% सत्ताधारी आघाडीला मतं मिळाली होती. आणि विरोधामध्ये जवळपास 35% आसपास, म्हणजे फरक आधीच 20% होता, तो सुद्धा 60% मतदान झाल्यानंतर. आता जर निरुत्साह असेल तर मग मतदानाची टक्केवारी खाली येते. आणि त्यात जे उत्साहाने लढतील त्यांच्यासाठी मैदान साफ असेल. आणि कदाचित त्याचा एकत्रित परिणाम म्हणून कितीही 15 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आणि नाराजी असली तरीही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालचं भाजपा आणि NDA हे ऐतिहासिक अभूतपूर्व यश मिळवतील अशी शक्यता मला दिसते. याचे तपशीलवार आकडेवारी जी काय आहे त्याचा अभ्यास करून मी माझा अंदाज पुढच्या 15-20 दिवसात 28 पहिलं मतदान होण्यापूर्वी जाहीर करीन. तोपर्यंत मधून हा विषय येणार आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष वेगळी बाजू उलगडून सांगतो त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.